तर तो पटकन तुम्हाला सांगेल एका वर्षाचा एवढा पगार तर 12 महिन्याचे एवढ्या पैशाचं खऱ्या अर्थानं माझं नुकसान झालं. तो 1 वर्षाचं महत्व खऱ्या अर्थानं आम्हाला समजावून सांगू शकतो. एका दिवसाचं महत्व समजावून घ्यायचं असेल तर रोज गावामध्ये मोलमजुरी करणारा जो व्यक्ती आहे, मजुरी केल्याशिवाय चूलच पेटत नाही. आता तशी स्थिती राहील. आता मजुरी नाही केली तरी लाडक्या बहिणी आहे. पण त्या काळात 1 दिवसाचं जर मजुरीला गेलो नाही तर चूल पेटत नाही. आणि म्हणून असा व्यक्ती त्याला जर विचारलं तर तो सांगू शकेल आपल्याला एका दिवसाचं महत्व. त्याही पुढे जर तुम्ही गेलात तर महिन्याचं महत्व आमची आई आम्हाला समजावून सांगू शकते की तिने आपल्या पोटामध्ये ज्या वेळेस आपल्याला जपलं, 1 महिना ती जपत गेली, तीच माता खऱ्या अर्थानं आम्हाला महिन्याचं महत्व खऱ्या अर्थानं ती सांगू शकते. 1 तासाचं महत्व समजावून घ्यायचं असेल तर ज्या वेळेस अलेक्झांडर बिमार पडला, महत्व जर खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल तर मुंबईमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्यातून जो सुदैवानं बिल्डिंगच्या बाहेर आला तो आपल्याला 1 मिनिटाचं महत्व सांगू शकतो की मी फक्त 1 मिनिटामुळे वाचलो. 1 मिनिटात मी बाहेर आलो नसतो तर मीही संपलो असतो. तो त्या ठिकाणी 1 मिनिटाचं महत्व समजावून सांगतो. 1 सेकंदाचं महत्व जर समजून घ्यायचं असेल तर सुवर्ण पदकासाठी धावणाऱ्या धावपट्टूकडे जावं लागेल. 1 सेकंदात ज्याचं सुवर्ण पदक हुकलं तो तुम्हाला समजावून सांगेल की 1 सेकंदात माझं सुवर्ण पदक हुकलं. फक्त 1 सेकंदात. तर श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वज्ञानाकडे जावं लागेल. ज्या वेळेस भिक्षेची वेळ होते, हातात झोळी घेऊन तो साधक भिक्षेला निघतो त्यावेळेस स्वामींनी सांगितलेलं आहे, क्षणे उभ्या राहायचे मग निघून जायचे. क्षणाचं महत्व साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी खऱ्या अर्थानं आम्हाला समजावून सांगितलेलं आहे.